खरं तर या रंकाळावर उन्हाळ्यामध्ये हे बेट ओपन होतं आणि हे मालदीव बेट म्हणजे कोल्हापूरकरांनी या बेटाला नाव दिले ते मालदीव बेट. आणि या बेटावर आल्यानंतर आहे ना म्हणजे बरेच जण फक्त हे बेट बघायला येतात, पण इथं काही दगडी अवशेष सुद्धा आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तर इथं गोल दगडी गोल जो दिसतो ना म्हणजे पूर्वी चुन्याचे घाणे असायचे आणि त्या घाण्यांमधून एक मिश्रण तयार करून ते बांधकामासाठी वापरलं जायचं आणि त्या मिश्रणामुळे बांधकाम एक कठीण व्हायचं, टणक व्हायचं. म्हणजे आपण महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा गड किल्ल्यांवर असे चुन्याचे घाणे केले होते, जेणेकरून त्याच्यामध्ये चुना असेल, गुळ असेल किंवा वाळू असेल यांचं एकत्रित मिश्रण एक वर्तुळ गोल असतो आणि त्याच्यावर असे दगडी गोल गोल बैलाच्या जोडीने फिरवले जातात आणि त्यातून जे मिश्रण तयार होतं ते हे बांधकामासाठी वापरलं जातं. आणि तोच दगडी गोल या मालदीव बेटावर कोल्हापूरच्या बघायला भेटतो आणि या दगडी गोलासोबतच अनेक काही दगडी अवशेष सुद्धा बघायला भेटतात. म्हणजे एक असा अंदाज आहे की बाबा इथं हे चुन्याचे घाण्या होता आणि या घाण्यातून जे काही मिश्रण व्हायचं तर त्यातून त्याचा वापर हा संध्यामठ असेल किंवा हे रंकाळ्याचं जे दगडी बांधकाम आहे, कठड आहे, तर त्यासाठी वापरलं असावं असा एक अंदाज आहे. त्यामुळं बेटावर आल्यानंतर फक्त हे पाहण्यापेक्षा हे असे काही दगडी अवशेष सुद्धा बघितले पाहिजे, जेणेकरून आपला पूर्वीचा इतिहास आपल्याला पुन्हा एकदा जागा होते आणि जिवंत होते. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.